येस, तर कीर्ती आपल्यासोबत आज आपलं शेअर करते आहे आजच्या ओळख स्वतःची या कार्यक्रमासाठी. काल विषय होता आपला आपला काय विषय होता कालचा? अहंकार. अहंकार. अहंकार म्हणजे काय आहे ना? येस, बोला. अहंकार म्हणजे काय? पण त्याच्याही पलीकडे जे आधीपर्यंत जे झालंय ना, त्याचं मी शेअर करते थोडं. मी बिलकुल. म्हटलेलं तुम्हाला लास्ट वीक मध्ये की मला जॉबची ऑफर आलेली आहे. मी इतकी कन्फ्यूज होते की काय करू. मी जॉईन करू की नको करू. मी जॉईनही केलं, त्याच्यानंतरही मी खूप कन्फ्यूज होते. हम्म. पण अ, ओळख स्वतःची ह्या सेशनमध्ये, ह्या सगळ्या आतापर्यंतच्या सेशनमध्ये जे शिकलं त्याचा मला इतका फायदा झाला. मी खूप शांत राहिले, स्वतःला इतके प्रश्न विचारले, का तू रेजिस्ट करतेस, काय नक्की काय कारण आहे. आणि ती हम्म. अशी उत्तरं मला मिळत गेली ना, त्यामुळे मग मी खूपच हे का माहित नाही, मलाच कळेना की मी का रेजिस्ट करायला लागले अचानक एवढी छान अपॉर्च्युनिटी. म्हटलं मला आनंद का नाही होत आहे. खूप प्रश्न विचारले स्वतःला, हम्म. ते उत्तर मिळाली. तर माझं फायनलाइज झालं. मला समोरूनही अगदी मन एवढं शांत झालं आणि समोरूनही हवा तसा रिस्पॉन्स मिळाला. आणि हे फक्त हम्म. आणि फक्त ह्याच जे शिकल्यापर्यंत त्याचा इतका फायदा झाला की, आणि मी ते इम्प्लिमेंट केलं. अदरवाईज मी सांगते हा. ना मॅडम की ही हम्म. अपॉर्च्युनिटी मला आली असती आणि आपले हे सेशन झाले नसते, तर मी एवढी भरकटली असते ना. म्हणजे हे मी खरंच मनापासून सांगते की म्हणजे त्याचं काही हेच मला मिळालं नसतं आतापर्यंत. तेच झालं. मला कळायचंच नाही की नक्की आपण कोणते डिसिजन घ्यायला हवे, काय हवं. आणि डिसिजन घेतल्यावर असंही नाही की पुढे काय होईल, कसं होईल, तोही विचार नाही. आत्ता वर्तमानात काय आहे, तुला आत्ता काय हवंय, त्याचा विचार कर. आणि एक्झॅक्टली. जे उत्तर मिळालं ते खरंच खूप छान बढिया मिळालं. बढिया. आणि आणि मी खूप शांत रिलॅक्स आहे. है ना, आणि शांत, रिलॅक्स ना, हो. समोरची भविष्याची चिंता ना, मागचं काही हे राहिलेलं. काहीच. तर यालाच खरंच जगणं म्हणतात, वर्तमान क्षणात जगणं. वाव कीर्ती, खूपच छान. खरंच तर यावं का, खूप छान. सगळ्यांनी करावं ना क्लास? हो, नक्कीच. नक्कीच यावं. है ना. आणि जीवनाचं स्वतःला हे ना ओपन शिक्षण. करावं. हो, हा. स्वतःला ओपन करावं. त्याशिवाय पर्याय नाही. आता बघा ना, हा. मी हे जे शेअर करते, मी हे कधीच करू शकले नसते. तो हम्म. सुद्धा एक हम्म. कॉन्फिडन्स आला इथे की नाही, कळायला हवं. मला स्वतःला कळायला हवं की मी कुठपर्यंत शेअर करू शकते. की मला पहिला भीती वाटायची की लोक काय विचार करतील माझ्याबद्दल. हम्म. पण इवन आता त्याच्या घरातले परे म्हणा सगळं. किंवा काय. हम्म. हो, ठीक आहे. कारण मला स्वतःला घडवायचं आहे ना. मला तिथे नेऊन ठेवायचंय स्वतःला. त्याच्यामुळे हे एक्झॅक्टली. करणं खूप गरजेचं आहे. खूप एक्झॅक्टली. गरजेचं. आणि बढिया. काल काल जो अहंकाराचं सेशन झालं, मी तुम्हाला म्हटलं ना की एकदम पुन्हा एकदा हे आय ओपनिंग सेशन झालं. अक्षरशः मला असं वाटत होतं की म्हणजे आता शरीरावर ऍक्च्युली जो काही. ऍक्च्युली आपल्या आता हे सेशन असे चालू आहे ना, की अच्छा आपण इकडून असं दिसतो, अच्छा इकडून असं दिसतो, अच्छा इकडून असं हो. दिसतो. म्हणजे आता आपण चारही बाजूने स्वतःला एक्झॅक्टली. बघतो आहे, है ना. आणि खरंच चारही एक्झॅक्टली. बाजून जेव्हा आपण बघितलं स्वतःला, तेव्हा आपण स्वतःला ओळखू शकतो. तर काही प्रमाणात, तर कमीत कमी नाही दुसऱ्यांना तर स्वतःला तर ओळखा. आणि स्वतःला ओळखलं की मग तुम्ही दुसऱ्यांना पण सहजच दुसऱ्यांच्या भावना ओळखू शकता, दुसऱ्यांचे वेदना ओळखू शकता. तर स्वतःच्या पहिले ओळखायला पाहिजे. म्हणून आपल्या प्रोग्रामचं नावच ओळख स्वतःची आहे. खूपच छान. आणि कीर्ती, खरंच तुझं कौतुक आहे की तू इतकं रेग्युलर करते, इतक्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा, आणि ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते की जेणेकरून इतरांना पण सपोर्ट मिळावं किंवा इतरांच्या हो, लाईफमध्ये नक्कीच. बदल नक्कीच. व्हावा, ही तुझी भावना असते. तर त्याबद्दल मला हो. पण तुझ्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. तर थँक्यू. थँक्यू थँक्यू.